आई आणि हे ऐक ना, अगं तुला औषध घ्यायचं ना, हा घेतलंस कुठे गोळ्या तू? अरे हो घेते मी. चल, आपण येऊ नंतर येऊ परत. हा ये. का घेतलं नाहीस तू औषध सांग मला? हा आता किती वाजले? कमळे कमळे अगं रडायला काय झालं? रडू नको बरं तू, रडू नको. कमळे अगं काय करत होतीस तू? हे सगळा घोळ घालून ठेवला असतास. पिंगे तुला कळतंय का? अगं आपण सरळ सरळ आजीसनी फसवतोय ग. आपण हे समजा त्यांच्यासाठी करत होतो ना. मग आता त्या बऱ्या झाल्यात, मग अजून किती दिवस हे चालणार आहे ग? हे चुकीचं आहे, खोटं आहे, मला नाही पटत आहे. हो चुकीचंच आहे कमळे. तुझ्या मनात काय चाललंय मला समजतंय आणि त्याचा तुला त्रास होतोय हेही मला कळतंय. पण कमळे, आईच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होऊ दे ना. मी जे काही सत्य आहे ते सगळं सांगेन आईला. पण आपण काही सांगण्याच्या आधी जर आईला हे कळलं आणि तिला धक्का बसला आणि ती जर आधीसारखी झाली तर. अख्खा आजींनी त्यांच्या नातीसाठी आणलेले गिफ्ट मी उघडलेत. हे चूक आहे. मला माझ्या आई आबांनी खोटं बोलायला शिकवलेलं नाही. कमळे अगं कुणाचं भलं होत असेल तर कधी कधी थोडी खोट्याची साथ घेतली तर ते खोटं बी चांगलंच असतंय. असं आपला आभास सांगायचं की नाही, यात कसलं बी पाप नसते. आणि आपण हे जे काय करायलोय ते आजींच्या जीवासाठीच करायलोय की नाही. मग कमळे, मी तुझे उपकार कधी विसरणार नाही बघ. काका प्लीज, सारखं माझ्यासमोर असा हात नका जोडू. सॉरी. यापुढे मी अन्नपूर्णा आजींसमोर असं नाही वागणार. आता तर आई बी बऱ्या झाल्या. ऋषी माझ्या कमळीचं किती कौतिक करत होता. कमळीवर समदेच खुश असतील. यासने तर आई बऱ्या झाल्याचा लई आनंद झाला असेल. आई तुळजाई, माझी कमळी त्या घरात तिच्या हक्काच्या माणसात खरंच सुखी असेल ना व? कारण ती बाई आणि तिची लेक, त्या बायकांपासून माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे. पण मला हे समज माहीत असून बी मी तिला तिकडं राहायला द्यायलोय. मी काही चुकीचं तर करत नाही ना. त्या खरंच माझ्या कमळीला काय करतील आणि काय नाही. गौरे अगं ह्यो कसला विचार करायल्यास? अगं तिचा बा आहे की तिची काळजी घ्या. हे घेतील तिची काळजी. आणि जेव्हा मला असं वाटेल का कमळी तिथं सुरक्षित नाही, तेव्हा एक मिनिट बी मी तिला तिथं राहू द्यायची नाही. लाव ग बाई. लागला ना? आली मजा, आली मजा. हे लागला ग. हे नक्की त्या कमळीचं काम असणार. नक्की नक्की लिहून घे. तिला ना जाम मस्ती आहे. आणि म्हातारीला ना तिचाच पुळका आहे. लाडकी नात म्हणून तिची ना अशी जिरवायला पाहिजे ना. वहिनी, वहिनी, सासूबाई, वहिनी पटकन ये इथे. सासूबाई. बघ तुझ्या लाडक्या नातीने इथे काय काय करून ठेवलेलं इथे. इथे सगळं काय घरातल्या सगळ्या माणसांना काय मारून टाकायचं ठरवलंय का? वहिनी, घरातल्या सगळ्या गोष्टींना शॉक लागतोय. हे नक्कीच हिने केलेलं असणार. काय ग कमळे, तू केलंस नाही? ओ कडू आजी, काय उगा तुम्ही माझ्या नावानं बोंबलत असता हो सारखं?
मला काय माहित काय झालंय ते. वहिनी घरातल्या सगळ्या गोष्टींना शॉक लागतोय. अगं काय असा कसा करंट लागेल? आई खरंच लागतोय. मला इतक्या जोरात झटका लागला, तुम्हाला काय सांगू. मी हात काढला नसता ना तर आज मी मेलीच होती, पक्का मेली होती. अरे बापरे. काय सांगायला छोटी आई. हो थांब थांब मीच बघतो आता. हा बघ ग बघ कमळी. बघ. बघ ना बघ. सांभाळू ना. कुठं आहे? कुठे काय झालं? काहीच नाही. तुम्हाला काय भास वगैरे होतोय का? ग वहिनी भास कसा काय होईल? म्हणजे एखाद्याला भास झाला समजू शकतो, दोघी नाही. दोघींनाही शॉक लागलेला आहे. 100% मी सांगते तुला, 100% शॉकच आहे तिकडे. बरोबर. ठीक, मग आपण श्यामदादांना विचारूया. त्यांनी हात लावला तर करंट लागतो का? हा श्यामदादा हल्ला जरा बघा बरं. फ्रीजला या म्हणतायत शॉक लागतोय म्हणून. तुम्ही बघा बरं जरा. बघा बघा. सांभाळू ना. त्यांना पण नाही शॉक लागला. हा मी बघते. कशाला? नाही लागत आहे त्यांना, नाही लागत आहे. आई इथेच हात लावलं. हळू हळू हळू. लागतोय म्हणेस ना. कामिनी, अगं मला बरं नव्हतं तेव्हा मला आजूबाजूचं भान नव्हतं, काय चाललंय काय कळत नव्हतं. तशी वेळ आता तुझ्यावर आली की काय?